एक्सपायर. हाय गाईज, आज रविवार आणि कॉर्पोरेटवाल्यांचा रविवार तो एकदम मस्त आणि मजेत जातो. तो असा जातो. एवढं सामान आहे ते आता आम्हाला आवरायचं. आता मला एकटीला नाही आहे, साक्षीला पण आवरायचं आहे. ती साक्षी बिचारी तिने स्टार्टिंग तर केली बिचारीने. सो ठीक आहे, आता कामावर म्हणून बरेचसे काम आहे मला. आता ही झाडू मारते बिचारी, तो असा मारते. खूप क्लीन केलेलं आहे तिने इकडची रूम. आणि इकडे आता बाई एवढं सारा धूळ काढला तिने. आणि आता हे एवढा सगळा पसारा आहे किचनचा, तो हा पसारा मला आवरायचा आहे. आणि बाय द वे रात्रभर जागलो आम्ही. जवळपास आम्ही सकाळच्या 6 वाजता जागलो. 11:30 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत आम्ही नुसतं आमचं आर्ट अँड क्राफ्टच बनवत होतो. एवढा जोश कुठून येतो भाई, आय डोंट नो. पण आला काल, आम्ही केलं कम्प्लीट पूर्ण सर्व काही. आणि मग नंतर सकाळच्या 6:30 वाजता मी बनवले पोहे. आणि ते पोहे असे, त्यातले ते थोडे उरले आणि बाकीचे तर खाल्ले, कारण की भूक लागली होती यार एवढं काम करून. आणि आता आम्ही जवळपास उठलोय 3 वाजता. आणि 3 वाजता उठून आता आम्ही करायला लागलो काम. पण पहिले थोडं एनर्जी, ते म्हणजे कॉफी. तर आता आपण कॉफी बनवूया. लेट्स गो. मी 1 पावची पिशवी आणते दुधाची. या पोरीनं अर्धा लिटरचे दूध आणलेलं आहे, पॅकेट आणलेलं आहे. कशासाठी आणलंय माहिती? कशासाठी आणलंय? अच्छा, रात्री कामात येणार. आमच्याकडे फ्रीज नाही आहे, बट स्टोअर कसं करणार आहे आम्ही? जर खराब झालं तर मस्त की मारावं लागेल. वेस्ट ऑफ मनी. अच्छा ठीक आहे, ट्राय करू आम्ही की तो म्हणजे व्यवस्थित आम्ही ठेवू. पाण्यात टाकू दूध तपत आहे. तुम्हाला भांडे घासून घेऊ. हे मग घेतले आम्ही मस्त. छान आहे ना? 1 सोडून 2 घेतले, कारण की दोन्ही आवडले होते. कारण की याचा शेप बघा काय युनिक आहे ना. हा, धुवावं लागेल कारण की नवीनच घेतले, कालच आहे. आता आम्ही यूज करणार आहे. चलो, अशा प्रकारे मी फक्त 2 कप धुणार होते. अख्खे भांडे घासून काढले. इनी घासलेले भांडे, हे 2 कप आणि हे 4 प्लेट्स आणि 1 कोलपाट. आणि शी इज प्राऊड ऑफ दॅट. यार भाई, ये भी टॅलेंट आहे. ये भी काम आहे. हे घरचे काम सुद्धा हे कामच असते. अरे साला, हे जर मी माझ्या मम्मी जवळ म्हटलं, मम्मी मी आज झाडून टाकलं, पोछा मारला, 2 बर्तन घासले, माझी मम्मी म्हणत असते बाई हे काम झाले का? माझ्या मम्मीला तर पूर्ण असं घर उलटून काढलं तरी पण ते काम नाही वाटत भाई. तुला काय वाटतं साक्षी? खूप शिव्या खाल्ल्या त्या गोष्टीसाठी. मी ॲक्च्युली सांगते तुम्हाला, मी जेव्हा इकडे जॉबला आली तेव्हा मला कळलं कष्ट काय असतात, ते पण कामांचे. आणि हिच्यासोबत येऊन तर अजून कळलं काय मला काय, म्हणजे मी काय तू कष्ट करून घेते का तुझे? ए भाई मारो मुझे, मारो. नहीं भाई, ऐसा नहीं है. मैं काम करके नहीं लेती हूँ, काम भी करके पर काम सिखाती है, काम सिखाती हाँ, करवा के भी लेती हूँ. ऐसा कुछ नहीं है. समझ रहा है तो अच्छी बात है. चलो, तो कॉफी रेडी है. छोरी तू है सबसे प्यारी. चला, बेइज्जती पे बेइज्जती करते. लग गया फैन ले. कॉफी रेडी है मैडम, लाओ क्या? ठीक है मैडम, थैंक यू. मैं तो आपके घर की छोटू हुई. घ्या मॅडम आला. या मॅडम या. पाहुणे बघायची प्रॅक्टिस. आता काही दिवसांची आमच्या मॅडमचं लग्न करायचं आहे आम्हाला. तर ठीक आहे, चला थोडी प्रॅक्टिस तर होती त्यांची. बरं घ्या बाबा, चहा घ्या. चहा घ्या. वाव, बघा आमचे नवीन कप्स. न्यू कप्स. ॲज ऑलवेज युअर बेस्ट ब्लॉगर. या ब्लॉगरच्या कॉफीच एकदा पिऊन बघा मॅडम कशी झालेली सांगा. ओके, तर आपण ट्राय करूया. सो माझ्या नवीन कपमध्ये मॅडमनी कॉफी बनवली आहे, तर थोडा टेस्ट करून बघूया. वाव. तर मला असं वाटतं की मॅडम पास झाले आहेत. मुलगा नक्कीच त्यांना पसंत करेल, पण यापेक्षा माझ्या हिशोबाने मुलाला चहा जास्त आवडेल. दोन्ही ना पिणार असतात.
काय पिणार मग तो? काहीच नाही. तिसरं तर काही पिणार नाही. दोन्ही नाही पिणार असलं तर काय करणार मग? ऑप्शन काही नाही आहे ना मग. जाऊ दे. सो गाइस ऐसे होते हैं आम आदमी जो पहले खा लेते हैं और बाद में एक्सपायरी डेट चेक करते हैं कि वो एक्सपायर तो नहीं हो गया. वो बोल ती मला म्हणते बिस्किट का कडक लागतंय. ॲक्च्युली मॅरीगोल्ड आहे आणि थोडं हार्ड असते. आय एम अ फूड टेक्नॉलॉजिस्ट. ओके मी ये शो अप करना नाही बोलूंगी. हे हार्ड असते आणि टेस्ट पण चांगले आहे. जर मी खाल्ल्यानंतर मला जर समजलं म्हणजे टेस्ट अनुसार जर समजलं असतं की एक्सपायर झाले मी तेव्हाच सांगत असते बाई एक्सपायर झाले. पण या पोरीनं 2-3 खाल्ले आणि मग टेक्नॉलॉजिस्ट नाही नंतर एक्सपायरी डेट चेक करते. ऐसे नहीं होता है जागरूक जनता. पहले एक्सपायरी डेट चेक करनी पड़ती है शॉप में ही, तब लाना पड़ता है. समझे आप? खाने के बाद मत एक्सपायरी डेट चेक करो क्योंकि मर जाओगे आप. चला खाने एक्सपायर. स्वयंपाक पण मस्त झालाय. चपात्या टाकल्या बाईने, पोळ्या, भेंडीची भाजी आणि हे बनवायचं क्रेडिट आहे ते आमच्या साक्षीबाईला. आता टोवेल. आता मी जाणार आहे माझ्या अभंग स्नानाला. अभंग स्नान हे सकाळचं असते, माझं रात्रीचं चालू आहे. जवळपास आता 9:06 झालेले आहे आणि मी आता माझ्या अभंग स्नानाला जाते. रविवारचं अभंग स्नान. ठीक आहे बघ. फ्रेश दिसते एकदम गोरी गोरी. अशा प्रकारे आपला संडे संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय, गुड नाईट.